आजच्या सत्रात आपलं स्वागत आहे. जनरेटिव्ह एआय हा शब्द ऐकल्यावर अनेकांना वाटतं की हा एक ब्लॅक बॉक्स आहे. हो, आत काय चालतंय, ते कसं काम करतं, यावर आपलं नियंत्रण आहे की नाही? अगदी असे अनेक प्रश्न मनात येतात. पण आज आपण त्या बॉक्सचं झाकण उघडून आतली काही महत्वाचे लिव्हर्स आणि बटण स्वतःच्या हातात घेणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण एआयला फक्त एक जादू म्हणून पाहण्यापेक्षा एक साधन म्हणून कसं वापरायचं हे शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका सोप्या एक्सरसाइजमधून हा प्रवास करणार आहोत. आपण एका सामान्य, म्हणजे ज्याला सगळं काही माहीत आहे, अशा एआयला एका विशिष्ट कामासाठीच्या विश्वासू एजंटमध्ये कसं बदलायचं, हे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. वा. आणि हा एजंट बनवण्याचा प्रवास 3 मुख्य नियंत्रकांवर अवलंबून आहे, बरोबर? पहिला म्हणजे एआय ला एक व्यक्तिमत्व देणं. ज्याला सिस्टम प्रॉम्प्ट म्हणतात. हो. दुसरा, त्याच्या सृजनशीलतेची पातळी कमी जास्त करणं, म्हणजे मॉडेल पॅरामीटर्स वापरणं. आणि तिसरा, जो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे त्याला आपल्या खाजगी माहितीच्या आधारावर बोलायला शिकवणं, ज्याला ग्राउंडिंग विथ डेटा म्हणतात. चला तर मग हा ताबा मिळवायला सुरुवात करूया. चला तर. सुरुवात अगदी साध्या संवादाने करूया. समजा आपल्यासमोर एक चॅट विंडो आहे, ठीक आहे. ज्यात मायक्रोसॉफ्ट V3 मिनी मॉडेल नावाचा एआय बोलायला तयार आहे. ओके. मी त्याला एक साधा प्रश्न विचारतो. स्कॉटलंडची राजधानी कोणती? आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर आलंय एडिनबर्ग. यात काही नवीन नाही. नाही. पण आता खरी गंमत. मी त्याला पुढचा प्रश्न विचारतो, तिथे फिरण्यासाठी 5 जागा सांग. आणि बघा, त्याने लगेच एडिनबर्ग मधल्या 5 जागांची यादी दिली आहे. एडिनबर्ग कॅसल, आर्थर सीट वगैरे. इथे थांबूया. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्ही दुसऱ्या प्रश्नात एडिनबर्ग हा शब्द वापरला नाही. नाही, मी फक्त तिथे म्हणालो. तरीही त्याला ते अचूक समजलं. यालाच कॉन्व्हर्सेशनल कॉन्टेक्स्ट किंवा सोप्या भाषेत संभाषणाची आठवण म्हणतात. अच्छा. मागच्या प्रश्नामुळे त्याला संदर्भ माहीत होता. हे अगदी आपल्यासारखंच आहे. आपण मित्राशी बोलताना प्रत्येक वाक्यात विषयाचा उल्लेख करत नाही. खरं आहे. पण ही आठवण किती पक्की असते. मी आता मुद्दाम चॅट विंडोच्या वर असलेलं क्लिअर चॅट बटन दाबतोय. म्हणजे त्याची मेमरी पुसून टाकण्यासारखं. हो. आता जर मी तोच प्रश्न पुन्हा विचारला, तिथे फिरण्यासाठी 5 जागा सांग, तर काय होईल? मला वाटतं आता तो नक्कीच गोंधळेल. आणि तो गोंधळच पाहिजे, कारण तिथे म्हणजे कुठे याचा संदर्भच आता त्याच्याकडे नाहीये. बरोबर. तो कदाचित विचारेल, तुम्ही कोणत्या जागेबद्दल बोलत आहात, किंवा एखादं सर्वसाधारण उत्तर देईल. यातून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. काही कामांसाठी आपल्याला एआयने संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं असतं. जसं की तिकीट बुकिंग करताना. अगदी. तर काही कामांसाठी, जसं की गुगल सर्च, प्रत्येक प्रश्न नवीन असावा लागतो. ही आठवण ठेवायची की नाही, हा एक मोठा निर्णय असतो. म्हणजे एआय विसरभोळा असावा की हुशार, हे आपण ठरवू शकतो. छान. आता याच्या पुढची पायरी. आपण त्याला एक भूमिका किंवा व्यक्तिमत्व देऊ शकतो का? हो, नक्कीच. म्हणजे त्याला फक्त माहितीचा स्रोत न ठेवता एक पात्र बनवू शकतो का? हो, आणि इथेच सिस्टीम प्रॉम्प्ट नावाचं एक शक्तिशाली साधन कामी येतं. सिस्टीम प्रॉम्प्ट. सिस्टम प्रॉम्प्ट म्हणजे एआयच्या ऑपरेटिंग सिस्टीमला दिलेली एक मूलभूत सूचना. ती त्याला सांगते की तू कोण आहेस आणि तुला कसं वागायचं आहे. हे मजेशीर वाटते. चला एक गमतीशीर प्रयोग करूया. हं. मी सिस्टीम प्रॉम्प्टमध्ये लिहितो, तू एक उत्साही कार्टून कुत्रा आहेस, जो बोलण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी वूफ म्हणतो. हं, ही. ठीक आहे. आता मी त्याला तो साधा प्रश्न विचारतो, मला लंडनबद्दल सांग. वा. याचं उत्तर बघा. उफ. लंडन एक भारी जागा आहे. तिथे मोठमोठ्या लाल बसेस आहेत आणि खेळायला खूप पार्क आहेत. वूफ. हे तर खूपच वेगळं आहे. हे गमतीशीर आहेच, पण याचा व्यावसायिक परिणाम खूप मोठा आहे. तो कसा?
विचार करा, एखाद्या बँकेच्या चॅटबॉटसाठी तुम्ही सिस्टम प्रॉम्प्ट लिहिला आहे. तू एक व्यावसायिक आणि विश्वासार्ह बँकिंग सल्लागार आहेस. हे केवळ त्याच्या बोलण्याच्या टोनपुरतं मर्यादित नाही. अच्छा, ही थेट विश्वासार्हतेची आणि कायदेशीर जबाबदारीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा फक्त एक भाषेचा बदल नाहीये. अजिबात नाही. चुकीच्या पर्सनॅलिटीमुळे समजा तो चॅटबॉट अतिउत्साही होऊन आर्थिक सल्ला देऊ लागला किंवा अहो हा शेअर घ्या खूप वाढेल असं काहीतरी बोलला. तर बँकेवर मोठा धोका उडवू शकतो. अगदी. त्यामुळे सिस्टम प्रॉम्प्ट हे केवळ एक फीचर नसून ते एक रिस्क मॅनेजमेंट टूल आहे. ते AI साठी वर्तणुकीचे नियम ठरवतं. वा, म्हणजे एका सूचनेने आपण एआयचा पूर्ण स्वभावच नाही तर त्याच्यावरच्या कायदेशीर मर्यादा पण ठरवू शकतो. चला आता पात्र बदलूया. मी सिस्टम प्रॉम्प्ट बदलून लिहितो. तू एक असा असिस्टंट आहेस जो जास्त फापट पसारा न लावता थेट मुद्द्याचं बोलतो. ओके. आणि पुन्हा तोच प्रश्न, मला लंडनबद्दल सांग. आणि उत्तर बघा किती वेगळं आहे. लंडन युकेची राजधानी, प्रमुख ठिकाणे टॉवर ऑफ लंडन, बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटिश म्युझियम. बस. काहीही अनावश्यक नाही. काहीच नाही. एकाच प्रश्नाची दोन पूर्णपणे भिन्न उत्तरं. एकाच इंजिनमधून दोन वेगळ्या गाड्या बाहेर आल्यासारखं आहे. आपण फक्त चालक बदलला. बरोबर. स्वभावच नाही तर त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा आपण मर्यादित करू शकतो. त्याला काय बोलायचं हे सांगण्या इतकंच काय नाही बोलायचं हे सांगणं महत्वाचं असतं. आणि सिस्टम प्रॉम्प्ट तिथेच कामी येतो. अगदी ठीक आहे. म्हणजे आपण त्याला एक व्यक्तिमत्व देऊ शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. पण समजा त्या व्यक्तिमत्वाला जरा जास्तच स्फुरण चढलं आणि तो काही काल्पनिक बोलू लागला तर म्हणजे त्याच्या या सर्जनशीलतेवर काही नियंत्रण ठेवता येतं का? उत्तम प्रश्न. आणि इथेच मॉडेल पॅरामीटर्सची भूमिका सुरू होते. मॉडेल पॅरामीटर्स हे तुमच्या म्युझिक सिस्टीमवरच्या बास आणि ट्रेबलच्या बटनांसारखं आहे. आवाजाचा मूळ स्रोत तोच असतो, पण तुम्ही तो कसा ऐकू येईल हे बदलू शकता. यातलाच एक महत्वाचा पॅरामीटर आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे तापमान. याचा आणि सर्जनशीलतेचा काय संबंध? सोप्या भाषेत सांगते, टेम्परेचर म्हणजे एआयच्या उत्तरांमधलं अनपेक्षितपणा किंवा रॅन्डमनेसची पातळी. अच्छा. जर टेम्परेचर 0 असेल तर एआय प्रत्येक वेळी सर्वात संभाव्य आणि सरळसोट उत्तर निवडेल. ते उत्तर पुस्तकी, तथ्यांवर आधारित आणि खरं असेल. ओके. पण जसजसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तसतसं तो कमी संभाव्य शब्द निवडायला सुरुवात करेल. यामुळे उत्तरं अधिक सर्जनशील, अनपेक्षित आणि कधीकधी विचित्रही होऊ शकतात. म्हणजे टेम्परेचर कमी म्हणजे शास्त्रज्ञ आणि जास्त म्हणजे कवी. अगदी तसंच. समजा तुम्हाला कायदेशीर कागदपत्रांचा सारांश हवा आहे तर तुम्ही टेम्परेचर 0 ठेवाल. फक्त तथ्य, कोणतीही कल्पनाशक्ती नको. बरोबर. पण टेम्परेचर वाढवणं म्हणजे फक्त निरर्थक उत्तर मिळवणं नव्हे. याचा उपयोग डायव्हर्जंट थिंकिंगसाठी होतो. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? म्हणजे एकाच समस्येवर अनेक वेगवेगळ्या दिशांनी विचार करणे. मला आठवतंय, एकदा मी एका मार्केटिंग प्रोजेक्टसाठी टेम्परेचर 0.9 वर सेट केलं होतं. ओके. आम्हाला एका नवीन आईस्क्रीम फ्लेवरसाठी नाव हवं होतं. एआयने चांदण्यांची साय म्हणजे क्रीम ऑफ द स्टार्स असं नाव सुचवलं. वा. आता हे नाव व्यावसायिकदृष्ट्या निरुपयोगी होतं, पण त्या एका कल्पनेमुळे आमच्या टीमला विचार करायला एक पूर्णपणे नवीन दिशा मिळाली. जास्त टेम्परेचर तुम्हाला अशा कल्पना देऊ शकतं ज्या मानवी विचारसरणीच्या पलीकडच्या असतील. म्हणजे 9 कल्पना निरुपयोगी असल्या तरी 10वी कल्पना गेम चेंजर असू शकते. अगदी बरोबर. हे तर जबरदस्त आहे. चला हे करून पाहूया. मी एआयला विचारतो, मी न्यूयॉर्क शहरात काय करू शकेन? ठीक आहे. आणि आता मी टेम्परेचर पूर्ण वाढवतोय. बघूया हा कवी काय म्हणतोय. अरे देवा, तो म्हणतोय तुम्ही टाइम स्क्वेअरवर एका युनिकॉर्नवरून फेरफटका मारू शकता आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगवरून ढगांवर सरळ उडी मारू शकता. हे हास्यास्पद आहे, पण तुमचा मुद्दा मला बरोबर कळला. प्रत्येक कामासाठी समान सर्जनशीलता लागत नाही. आणि हेच पॅरामीटर्स डेव्हलपर्सना एआयला वेगवेगळ्या कामांसाठी योग्य बनवायला मदत करतात. सर्जनशीलतेवर नियंत्रण मिळवणं ही एआयला उपयुक्त बनवण्याची दुसरी महत्वाची पायरी आहे. बरोबर.
आता आपण या प्रवासाच्या सर्वात महत्वाच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत AI च्या ट्रेनिंगमधील किंवा इंटरनेटवरील सार्वजनिक ज्ञानाच्या आधारे बोलत होता. पण मला असं AI हवंय जे फक्त माझ्या कंपनीच्या नियमांनुसार बोलेल. हे कसं करायचं? इथेच ग्राउंडिंग ही संकल्पना येते आणि हा आजच्या चर्चेतला सर्वात महत्वाचा भाग आहे. ओके. ग्राउंडिंग म्हणजे AIच्या उत्तरांना एका विशिष्ट माहितीच्या स्रोताशी ग्राउंड करणे किंवा जोडणे. त्याला इंटरनेटच्या अथांग समुद्रात पोहायला पाठवण्याऐवजी आपण त्याला आपल्या खाजगी स्विमिंग पूलमध्येच राहायला सांगतो. छान उदाहरण आहे. समजा मला माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी खर्चाच्या नियमांबद्दल मदत करणारा एक असिस्टंट बनवायचा आहे. ठीक आहे. मी सुरुवात सिस्टम प्रॉम्प्टने करतो. तू खर्चाच्या नियमांबद्दल मदत करणारा AI असिस्टंट आहेस आणि त्याला विचारतो, मी टॅक्सीवर किती खर्च करू शकतो? तो उत्तर देईल, पण ते एक अतिशय सर्वसाधारण उत्तर असेल. जसं की टॅक्सीचा खर्च सामान्यतः तुमच्या कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून असतो. कृपया तुमच्या HR विभागाशी संपर्क साधा. हे उत्तर तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, पण कर्मचाऱ्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. हो ना, त्याला तेच तर माहीत करून घ्यायचं आहे. बरोबर. इथेच अडचण आहे. त्याला जगाबद्दल सगळं माहीत आहे, पण माझ्या कंपनीबद्दल काहीच माहीत नाही. तर आता यावर उपाय काय? उपाय आहे ग्राउंडिंग. यालाच इंडस्ट्रीमध्ये RAG म्हणतात, म्हणजे रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. RAG. रिट्रीव्हल म्हणजे माहिती शोधून काढणे आणि ऑगमेंटेड म्हणजे मूळ ज्ञानाला अधिक शक्तिशाली बनवणे. आपण AIच्या विशाल ज्ञानाला आपल्या विशिष्ट माहितीची जोड देणार आहोत. कशी? आपण एक expenses.txt नावाची फाईल तयार करू, ज्यात आपल्या कंपनीचे नियम स्पष्टपणे लिहिलेले आहेत. जसे की शहरांतर्गत प्रवासासाठी टॅक्सीवर $100 पर्यंत खर्च करता येतो. अच्छा. म्हणजे आपण फक्त एका हुशार व्यक्तीला कामावर ठेवत नाही, तर त्याला कामावर ठेवल्यावर एम्प्लॉई हँडबुक सुद्धा देत आहोत. परफेक्ट. तुम्ही त्याला नियम पुस्तिका देत आहात. आता आपण ही फाईल डेटा सोर्स म्हणून AIला जोडूया. ओके. आणि त्याला सांगूया की यापुढे खर्चाबद्दलच्या कोणत्याही प्रश्नासाठी फक्त आणि फक्त याच फाईलमधून उत्तरे द्यायची. ठीक आहे. मी डेटा सोर्स जोडलाय. आता तोच प्रश्न पुन्हा विचारतो. मी टॅक्सीवर किती खर्च करू शकतो? आणि बघा, चमत्कार घडला. काय उत्तर आलं? त्याने अचूक उत्तर दिलं आहे. तुमच्या कंपनीच्या नियमानुसार तुम्ही शहरांतर्गत प्रवासासाठी टॅक्सीवर $100 पर्यंत खर्च करू शकता. त्याने स्वतःच्या मनाने काहीही सांगितलं नाही. आणि हेच RAGचं सौंदर्य आहे. तो आता तुमच्या कंपनीचा एक विश्वासू एजंट बनला आहे. तो चुकीची, मनाने तयार केलेली किंवा सार्वजनिक माहिती देणार नाही. तो फक्त तुम्ही दिलेल्या मर्यादेतच काम करतो. अगदी. यामुळेच AIला व्यवसायांमध्ये सुरक्षितपणे वापरता येतं, विशेषतः जिथे डेटा गोपनीयता आणि अचूकता महत्वाची असते. पण एक प्रश्न आहे. ग्राउंडिंग केल्यावर AI खरंच त्या फाईलच्या बाहेर विचार करत नाही का? समजा फाईलमध्ये माहिती अपूर्ण असेल, तर तो इंटरनेटवर जाऊन उरलेली माहिती शोधायचा प्रयत्न करणार नाही. हा एक अतिशय महत्वाचा आणि व्यवहारी प्रश्न आहे. डिफॉल्टनुसार नाही. आपण त्याला तशीच कडक सूचना दिली आहे की या मर्यादेच्या बाहेर जायचं नाही. अच्छा. प्रदत्त सिस्टममध्ये तुम्ही हायब्रिड मॉडेल बनवू शकता. तुम्ही त्याला सांगू शकता की आधी या डॉक्युमेंटमध्ये शोध. जर माहिती मिळाली नाही तरच माझी परवानगी घेऊन फक्त या एका विश्वसनीय वेबसाईटवर जाऊन माहिती शोध. पण हे सर्व आपल्या नियंत्रणात असतं. हो. तो तुमच्या परवानगीशिवाय बाहेर पाऊल टाकत नाही. म्हणजे आपण त्याला एक प्रकारे डिजिटल तुरुंगात ठेवतोय, जिथे फक्त आपण दिलेली पुस्तकं वाचायची परवानगी आहे. हे तर कंपन्यांसाठी खूपच आश्वासक आहे. नक्कीच. हॅल्युसिनेशन किंवा AIने मनाने काही सांगणं, ही जी सर्वात मोठी भीती आहे, त्यावर RAG हा एक प्रभावी उपाय आहे. तर आज आपण एका सामान्य चॅटबॉटपासून सुरुवात केली आणि एका मोठ्या प्रवासांती त्याला एका तज्ज्ञ एजंटमध्ये बदललं. हो. आपण आधी त्याला संभाषण लक्षात ठेवायला शिकवलं. मग सिस्टम प्रॉम्प्ट वापरून त्याला एक व्यक्तिमत्व दिलं. टेम्परेचर पॅरामीटरनी त्याची सर्जनशीलता नियंत्रित केली. आणि शेवटी ग्राउंडिंग वापरून त्याला विशिष्ट ज्ञानाच्या चौकटीत काम करायला शिकवलं. आणि हीच प्रक्रिया मोठ्या स्तरावर वापरून मायक्रोसॉफ्टच्या Azure AI फाउंड्री सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठे आणि शक्तिशाली AI एजंट्स बनवले जातात. म्हणजे एका सामान्य AIला एका तज्ज्ञ असिस्टंटमध्ये बदलण्यासारखं आहे. अगदी.
आज आपण जे काही केलं ते या मोठ्या प्रक्रियेची एक छोटीशी पण परिपूर्ण प्रतिकृती होती. आजच्या या अनुभवानंतर एक विचार नक्की मनात येतो. जर एका साध्या टेक्स्ट फाईलमधून आपण एआयला कंपनीचे खर्चाचे नियम शिकवू शकलो, तर आपल्या रोजच्या आयुष्यातील असं कोणतं एक कंटाळवाणं किंवा गुंतागुंतीचं काम आहे ज्याचे नियम लिहून आपण एआयला ते करायला शिकवू शकतो. बरोबर. कदाचित ते गुंतवणुकीचे नियम असू शकतील, मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक असेल किंवा घराच्या देखभालीची चेकलिस्ट असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कोणत्या वैयक्तिक कामासाठी स्वतःचा एक तज्ज्ञ एआय असिस्टंट बनवता येईल.